आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कोल्हापूर LCBची मोठी कारवाई। शिरोलीत 4 किलो गांजासह एकाला अटक। जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी शिरोली पुलाची तालुका हातकणंगले गावच्या हद्दीत धाड टाकून एका इसमाला अटक केली। त्याच्याकडून 4 किलो 120 ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण 1,54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उमर अली इस्माईल पटेल व 31 राहणार शिरोली पुलाची असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। अशी झाली कारवाई। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते। तपासादरम्यान पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बेंगलोर हायवे लगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार आहे। सापळा रचून पकडले। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला। संशयास्पदरित्या तिथे आलेल्या उमर अली पटेल याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4 किलो 120 ग्रॅम गांजा आढळला। पोलिसांनी गांजासह त्याचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। गुन्हा दाखल। आरोपी उमर अली यांनी शिरोली MIDC परिसरात चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे। त्याच्याविरुद्ध शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।